च्या पूर्व परीक्षेची तयारी करत असताना इतिहास या विषयाचे एकूण 30 महत्वाचे घटक आहेत. ते तेवढे करा, जरूर रिझल्ट येईल. पाहूया आपण ते 30 घटक. यामध्ये आपल्याला युरोपियन कंपन्यांचं आगमन, बंगालवर इंग्रजांचा विजय, घटनात्मक विकास, सन 1773 ते 1853 पर्यंतचे कायदे, जमीन सुधारणा, दुष्काळ न्यायविषयक सुधारणा करावं लागेल, ब्रिटिशांचे शिक्षणविषयक धोरण, ख्रिश्चन विस्ताराचे कार्य आणि सामाजिक सुधारणा ते करावं लागेल, ब्रिटिशांची आर्थिक नीती आणि दळणवळण, त्याचबरोबर प्रमुख वृत्तपत्रे व त्या संबंधी कायदे, नागरिक विद्रोह म्हणजे 1857 पर्यंतचे सगळे विद्रोह करावे लागेल. त्याचबरोबर 1857चा उठाव करावा लागेल. भारतातील सामाजिक सुधारणा चळवळ, त्यामध्ये हिंदू मुस्लिम शीख करावं लागेल. व्हॉइसरॉय, मेयो, लिटन आणि रिपनची कारकीर्द, त्याचबरोबर काँग्रेसपूर्व राजकीय संघटना आणि काँग्रेसची स्थापना व महत्वाचे अधिवेशन हे करावे लागेल. याचबरोबर जहाल मवाळ संघर्ष तो एक करावा लागेल. त्याच नंतर बंगालची फाळणी व स्वदेशी चळवळ, क्रांतिकारी चळवळ करावी लागेल. लोकमान्य टिळक आणि त्याचबरोबर होम रूल चळवळ एक महत्वाचा घटक आहे बघा. गांधीजींची सुरुवातीची आंदोलन ती एक करावी लागेल. याचबरोबर गांधी युगामध्ये आपल्याला खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, स्वराज्य पक्षाची स्थापना, सायमन कमिशन, नेहरू अहवाल, गोलमेज परिषद आणि पुणे करार करावा लागेल. सविनय कायदेभंग चळवळ आणि घटनात्मक विकास यामध्ये 1858 पासून 1935 पर्यंतचे सगळे कायदे करावे लागेल. भगतसिंगच्या नेतृत्वाखालची क्रांतिकारी चळवळ आपल्याला करावी लागेल. याचबरोबर भारतातील समकालीन चळवळीमध्ये शेतकरी, दलित, आदिवासी, त्याचबरोबर ब्राह्मणेतर कामगार, साम्यवादी आणि स्त्रियांची चळवळ करावी लागेल. भारत छोडो आंदोलन हा एक करावा लागेल. याचबरोबर स्वातंत्र्याकडे वाटचाल या टॉपिक अंतर्गत क्रिप्स मिशन, वेव्हेल कॅबिनेट आणि माउंटबॅटन योजना करावी लागेल. सांप्रदायिकतेमध्ये मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा यांचं कार्य ते करावं लागेल. आणि भाषिक प्रांत रचनेमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्राचे चळवळ, हे सगळे घटक जर तुम्हाला कुठे एकत्रित पाहिजे असतील तर 1 ऑगस्ट पासून आपण कंबाईनच्या पूर्व परीक्षा 2025 साठी एक महत्वाची बॅच सुरू करीत आहोत, ज्यामध्ये आपण 499 रुपयामध्ये ही बॅच या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे. तर आजच या बॅच मध्ये प्रवेश करा.